नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मी गावाला होती तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. आणि ही माझी नणद आहे प्राची, छोटी काकांची मुलगी आहे यांच्या. आणि इथे आम्ही चाललो होतो मठावर. आमच्या गावात मठ आहे, उंबरझरा मठ म्हणतात त्याला. दत्त महाराजांचं मठ आहे. इथे सगळे स्वामी लोक वगैरे इथे येऊन गेलेले आहे. आणि आता आम्ही चाललो होतो. गावावरून 3-4 शेत गेले कीच मठ आहे. आणि इथे आमच्या भासऱ्यांचं, हे माझ्या भासऱ्यांचं शेत आहे. इथे थोडा वेळ थांबलो होतो सावलीत, कारण की खूप ऊन होती म्हणून काही मी अदवेला वगैरे आणलं नव्हतं. थोडा वेळ इथे सावलीत थांबलो होतो लिंबात झाडाखाली. हे बघा मोठ्याने माझ्या किती छान मस्त इथे वाला शेंगात लावलेले आहे. फुलं झाडं म्हणजे शेतात त्यांनी भरपूर अशा प्रकारचे भाजीपाला वगैरे लावले होते. त्यांच्याच शेतातून आम्ही थोडा वेळ थांबलो, बैलजोडी वगैरे बघितली, छान फोटो वगैरे काढले. आणि तिथूनच थोड्या अंतरावर मठ आहे, तिकडे मठाकडे चाललो होतो. आणि हे नाला आहे, ते नाला ओलांडला की मग मठ आहे. खूप मोठं प्रशस्त असं मठ आहे इथे. खूप ऊन असल्यामुळे अदवेला काही आणणं शक्य झालं नाही. आणि अदवे कालच दर्शन घेऊन आलं होतं आणि मी दुसऱ्या दिवशी दर्शन घ्यायला गेली होती. अद्वैची आजी बाबा आणि अद्वै कालच दर्शन घेऊन आला होता. आणि मग मी दुसऱ्या दिवशी दर्शन घ्यायला इथे गेली होती. बघा किती छान असं गेट आहे. नृसिंह सरस्वती संस्थान क्षेत्र उंबरझरा इंजाळा हे आमचं गाव आहे. घाटंजी तालुक्यातील 9 किलोमीटर दूर आहे हे गाव. हे बघा इथे पहिले गेल्या हनुमानांचं मंदिर लागते. आणि बघा किती छान असं मस्त प्लेग्राऊंड, म्हणजे पूर्ण ग्राउंड आहे. प्लेग्राऊंड म्हणता येत नाही, तिथं बाहेरचा परिसर आहे. अशा पद्धतीने हे मठ आहे. पंचवटी वगैरे आहे इथे. बघा हे पंचवटी आहे. पंचवटी म्हणजे 5 प्रकारची झाडं आहे एका ठिकाणी. आणि हा समोरून येत आहे तो माझा दीर आहे छोटा, म्हणजे यांच्याच काकाचा मुलगा. आमचा परिवार खूप मोठा आहे, कस्तुरी परिवार. तर तो इथेच असतो. तर त्याची आणि माझी छान अशी अटॅचमेंट आहे. आम्ही दोघं खूप फ्रेंडली राहतो. म्हणजे तो मला मोठे बहिणी आहे पण मोठ्या बहिणीसारखाच वागवतो. आणि हे बघा आमचं इथे गेट वगैरे आहे. तिथे आम्ही चाललो होतो, त्याच्यासोबत थोडीफार गप्पा गोष्टी केल्या, विचारपूस केली. आणि त्याला मी मठावर गेली की त्याला खूप आनंद होत असते. आणि मी गावाला गेली की मठावर माझं दर्शन, म्हणजे मी जातच असते दर्शनाला. एकही वेळेस चुकत नाही की मी दर्शन घेतल्याशिवाय परत आली आहे. आणि ते आता जे आमचे महाराज होते ते मागच्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली, त्यांचं इथे समाधी वगैरे बांधण्यात आलेली आहे. अशा प्रकारे इथचा परिसर बघा किती छान स्वच्छ. आणि हा ठेवतो स्वच्छ सगळं माझा दीर. इथं हवनकुंड वगैरे आहे, इथे होम वगैरे केल्या जाते. आणि हे आहे आमचं मंदिर, जे दत्त महाराजांचं मंदिर आहे ते आहे इथे. आणि हे आहे मंदिर. दार वगैरे आता बंद होतं, तो म्हणला की बहिणी थांबा मी उघडून देते दार वगैरे. आणि मग इथे छान आम्ही अशा प्रकारे दर्शन घेतलं. सहसा हे दार बंदच राहते, कोणी आले वगैरे ते छान उघडत असते, ते त्यांनी मला उघडून दिलं दार वगैरे. आणि मी एकदा नाही का परत एकदा हा व्हिडिओ खूप छान अशा पद्धतीने बनवीन की मोठा तुम्हाला सगळा परिसर वगैरे व्यवस्थित दाखवेल. ह्यावेळेस मला थोडी गडबड असल्यामुळे मी हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढाच मी शूट केला तुम्हाला दाखवण्याकरता. आणि बघा ही दत्त महाराजांची मूर्ती आहे. हे माझे गुरु आहे, मी यांना गुरु मानते, दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज वगैरे यांना. तर हे बघा अशा पद्धतीचे मठ आहे. माझ्या अद्वैतची अटॅचमेंट मठावर खूप आहे. आता कार्यक्रम वगैरे राहिला, सप्ताह वगैरे राहिला तर आम्ही येत असतो इथे. आणि हे आमच्या शेतात आहे, जे माझी आताची नणद आहे ना, तिच्याच मोठे बाबाचं शेत आहे, त्यांनी दिलं होतं. त्यांचं पण शेत आहे, इथे दिलं होतं त्यांनी. आणि तिचे सख्खे मोठे बाबा ह्या मठावर राहतात, आमचे प्रभाकर काका. इथे मला सगळं माझा दीर सगळ्या देवांची इथे आहे ते फोटो लावलेला त्यांची तो मला इथे माहिती सांगत आहे कशा पद्धतीने आहे वगैरे. त्यांनी मी हा व्हिडिओ केला होता, पण त्याला व्हॉइस ओव्हर करावा लागला, कारण की आवाज व्यवस्थित येत नव्हता. म्हणून मग मी इथे माझा व्हॉइस ओव्हर टाकत आहे. आणि वरती मस्त असं दत्त महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि खाली आलो आम्ही, म्हणजे खाली पण पादुका वगैरे आहे, महाराजांच्या मूर्ती वगैरे स्थापन केलेली आहे इथे. स्वामींच्या पादुका वगैरे आहे, तिथे पण दर्शन घेतलं. उंबरझरा आहे इथे, म्हणजे झरा लागलेला आहे झाडावरून, उंबराच्या झाडावरून. ते पण त्याने व्यवस्थित मला माहिती सांगितली होती. ही मूर्ती पहिले स्थापन केली नव्हती, ती दत्त जयंतीच्या वेळेस स्थापन केलेली आहे, तेच मला तो सांगत होता. पण कारण काय माझ्याला माहीत नाही. पण आवाज व्यवस्थित येत नसल्यामुळे मला तो म्हणजे रेकॉर्डिंग वगैरे टाकता आली नाही. त्यांनी मला खूप छान पद्धतीने असं सांगितलं होतं, पण मला ते टाकता नाही आलं. म्हणून मी ते नंतर कधीतरी गेली की त्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी विचारून इथे टाकेन.
आणि तिथं दर्शन घेतल्यानंतर इथे त्याच्या साईडला एक महादेवाचं पिंड वगैरे आहे, तिथं पण दर्शन केलं. आणि बघा किती छान असं मस्त म्हणजे आहे तिथं बांधकाम वगैरे एवढा छान पद्धतीचं आहे. आणि एवढा तर आम्ही बाहेरून आलो, एवढं गरम होत होतं बाहेर, पण इथं आलं की एवढं छान थंड वाटते, कारण की तिचं बांधकाम हे खूप जुनं आहे आणि तेव्हाचं आहे हे मंदिर. बघा आता नवीन नवीन प्रकारे बांधकाम वगैरे चालू आहे, म्हणजे स्थापना वगैरे देवांची वगैरे सगळं नवीन पद्धतीने करत आहे. पण पहिलं जे बांधकाम होतं ना, तिथे एवढं छान थंड वातावरण होतं, म्हणजे असं आणि वेगळंच वाटे, तिथचं वातावरण असं प्रसन्न होतं. खूप छान वाटे आम्हाला तिथं आल्यावर. खूप जुनं मठ आहे आमचं हे, पण त्याची रचना वगैरे बघा किती छान पद्धतीने केलेली आहे. सगळ्या देवी देवतांचा इथं आशीर्वाद लाभलेला आहे आपल्याला गेल्यावर. आणि अशा प्रकारे सगळं क्लीन राहते. इथे राहणारे लोक वगैरे खूप छान क्लीन करून ठेवतात. आणि सप्त्यामध्ये वगैरे खूप छान इथे जल्लोष असतो. सप्ताह वगैरे खूप मोठ्या प्रमाणात इथे करण्यात येते. दत्त महाराजांचं पारायण वगैरे इथे असं करण्यात येते, महाप्रसाद राहते. अशा पद्धतीने सगळं इथे छान आहे. आणि हे उंबर झरा आहे, इथे झरा लागले, उंबराच्या झाडाखाली झरा होता ते आहे तिथे. आता कालांतराने तिथं उंबराचं जे झाड आहे ते गेलं आहे, पण झरा अजूनही आहे तिथं. तर त्याच पद्धतीची माहिती माझा धीर देत होता, पण ते आवाजाच्याने व्यवस्थित येणं शक्य नव्हतं. कधीतरी आता मी गावाला गेली म्हणजे याचा डिटेल व्हिडिओ छान असा बनवेल, म्हणजे आपल्याला सगळी माहिती आपल्या व्हिडिओ थ्रू दुसऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे मी प्रयत्न करेल. या मठावर आलेले सगळ्यात पहिले जे महाराज होते ते म्हणजे नारायण महाराज. त्यांना इथं साक्षात्कार झाला होता, इथे उंबर झरायला पाणी लागेल, झरा लागेल म्हणून. तसंच झालं, त्यांना साक्षात्कार झाला आणि इथे झरा लागलेला होता. हेच ते ठिकाण आहे, इथे उंबरीचं झाड होतं आणि त्या झाडाखाली इथे झरा लागलेला होता. त्या झाडाखालून बघा किती मस्त पाणी आहे इथे. आणि हे शेत कस्तुरी परिवारातलेच एका सदस्यांचं आहे. त्यांचं नाव मला पूर्ण इथे माहिती नसल्यामुळे मी सांगू नाही शकत, पण हेच कस्तुऱ्याचं शेत आहे. आम्ही याला कस्तुऱ्याचं मठ म्हणून सुद्धा ओळखतो आणि सगळेजण तसंच उच्चारतात, कस्तुऱ्याचं मठ म्हणूनच उच्चारण्यात येते. आणि आमच्या परिवारातले काही सदस्य या मठावर राहतात, जे यांचे काका आहे. आता हा माझा दीर आहे, ते इथे सेवा करण्यासाठीच इथे राहतात. बघा ह्या झऱ्याला किती सारं पाणी आहे, त्यांनी आता छान मस्त इथे सगळं काम वगैरे करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने पाणी आहे. आणि शेतातले येणारे जाणारे माणसं, तेव्हा थोडा इथं आमच्या इंजळा गावाला दुष्काळ होता, तर ह्या झऱ्यावरूनच ते पाणी वगैरे शेतात नेण्याचं काम करत होते. आणि ह्या झऱ्यावरचं पाणी एवढं गोड आहे की आम्ही सगळेजण आल्यावर याचा आस्वाद तर आम्ही घेतोच, पण आता आम्हाला आशीर्वाद म्हणून सुद्धा आम्ही पाणी थोडं इथे पित असतो. आणि आता ह्या पाण्याला फिल्टर वगैरे लावलेलं आहे, म्हणजे कालांतराने याच्यातमध्ये हे करून राहिले, म्हणजे सगळ्यांना व्यवस्थितरित्या. आता कसे लोक फिल्टरचं पाणी वगैरे याच्यात भर देतात, म्हणजे असं करण्यात येते, म्हणून आम्ही याला फिल्टर वगैरे सगळं लावलेलं आहे इथे छान अशा पद्धतीने आहे. आणि हे सगळं मंदिर, हे जे उंबरझरा वगैरे आहे ते मंदिराच्या खाली तळघरात आहे. जे आपले महादेवाची पिंड वगैरे आपण आता पाहिलेली आहे ती तळघरात आहे. अशा पद्धतीने हा परिसर आहे, खूप मोठा परिसर आहे. शेत वगैरे आहे, भाजीपाला वगैरे सगळं इथे पिकवला जाते. आणि हे मंदिराच्या बॅक साईडला, आता बघा तुम्ही साईडला, बॅक साईडला नाला आहे. आणि खाली जे आहे ते म्हणजे उंबराचं झाड होतं तिथे झरा लागलेला ते आहे. आणि ह्या साईडला या बघा किती छान अशा पद्धतीने रांगोळी वगैरे काढून इथचं वातावरण एवढं प्रसन्न वाटते. आणि ठेवतात सुद्धा सगळेजण तसेच. तुम्हाला असं काही वाटलं तर आपण इथे मन शांत करण्यासाठी 2 दिवस तर जाऊ शकतो, राहण्याचं वगैरे काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने इथे आल्यावर खूप मस्त छान प्रशस्त वाटते. आणि हे बघा इथे छान झाडाखाली उंबराच्या झाडाकडे ज्ञानगृह आहे आपल्या इथे. आणि इथे आम्ही आलो होतो, इथे सगळे देवी देवतांचे फोटो वगैरे सगळे लावण्यात आलेले आहे. बघू शकता तुम्ही, सगळ्याचे फोटो वगैरे तुम्हाला इथे दाखवत आहे.
ध्यानगृह वगैरे आहे, आपण ध्यान वगैरे इथे लावू शकतो. अशा पद्धतीने खूप मोठं परिसर वगैरे आहे. हॉल वगैरे खूप छान मोठ्या पद्धतीचे आहे. आणि पारायण जे काय आपल्याला वाचायचं वगैरे आहे, पारायण वगैरे करायचं आहे, ते इथे अशा पद्धतीने करता येते. आणि इथे छान मस्त सगळे मिळून वगैरे पारायण वगैरे स्वामी समर्थांचं, दत्त महाराजांचं पारायण वगैरे जे काय आहे स्वामी महाराजांचं पारायण आपण करू शकतो. अशा पद्धतीने मोठा सभागृह आहे, कारण की सगळे एकत्र होते. आणि इथे जे आपले काही रूल्स आहे ते खूप छान पद्धतीचे आहे. सकाळी उठणे, सगळं नीटनेटके करणे, जेवणाची वेळ, नाश्त्याची वेळ, चहाची वेळ, सगळ्यांना म्हणजे तिथून मुलांना आपण संस्कार खूप छान अशा पद्धतीने देऊ शकतो. म्हणजे जे आपल्याला लहानपणापासून काही गोष्टींची सवय लावली जाते ते आपण इथे संस्कार वगैरे त्यांना असं देऊ शकतो. आणि नंतर आम्ही सगळे इथे दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही इकडे मोठ्या हॉलकडे आलेलो. बघा सगळे महाराज लोक जे काही आतापर्यंत होऊन गेले त्यांचे फोटो सगळीकडे सगळे ठिकाणी लावण्यात आलेले आहे. हे 4 महाराज आता होऊन गेलेले आहे. आणि आताची गादीवर बसलेले महाराज ते गुणवंत महाराज आहे. आणि इथे जे हॉल आहे इथे सगळे कार्यक्रम भजन्स वगैरे इथे करण्यात येते. आणि सगळे सणवार इथे साजरे करण्यात येते. आणि इथे आम्ही छान थोडा वेळ गप्पा मारत बसलेलो होतो. बघा एवढा मोठा हॉल आहे. आणि आमच्या गावकरी मंडळी वगैरे सगळे वगैरे इथे दर्शन घ्यायला नेहमीच येत असतात. हे सगळे महाराज आताच होऊन गेले. आणि सगळे जे आमचे महाराज आहेत ते आता इथे जे महाराज आहे ते गुणवंत महाराज आहे. आणि हा आहे डायनिंग हॉल. इथे सगळ्यांचे जेवण एकसाथ होतात. म्हणजे सगळेजण मिळून मिसळून इथे जेवण करतात छान. आणि कोणी आला त्यांना उपाशी कधीच पाठवल्या जात नाही, जेवण करूनच पाठवतात. ते आमच्या काकांची इथे समाधी आहे. म्हणजे जे आमच्या आप्पाजी होऊन गेलेले आहे पहिले त्यांची. आणि त्यांचा सगळ्या लोकांना साक्षात्कार नेहमी होत असतो. ते काकू सांगत होत्या की कोणाकोणाला ते दिसतात तर महाराज बोलून गेले की ज्यांना ते दिसतात घाबरू नका, म्हणजे असं सांगून गेलेले आहे. त्यांची इथे समाधी आहे, ही आहे त्यांची समाधी. त्या आप्पाजींची जे आता हुंपराची आता ते माझे नणद आहे त्यांचेच आजोबा आहे ते. चहाचा टायमिंग झाला होता म्हणून इथे किचनकडे आलो होतो. इथे खूप मोठ्या प्रमाणात स्वयंपाक वगैरे करण्यात येतात. आणि ह्या काकू आहे त्या खूप छान पद्धतीच्या भाज्या वगैरे बनवतात. आजपर्यंत मी त्यांच्या हातच्या भाज्या खात आलेल्या आहे. मोठा प्रसंग जेव्हा राहते तेव्हा, आणि जेव्हा आमच्याकडे महालक्ष्मी वगैरे असतात त्या काकूच भाज्या बनवत असते. बघा अशा पद्धतीचं किचन आहे. चुलीवर वगैरे इथे छान स्वयंपाक वगैरे करण्यात येते. आणि खूप मोठं प्रशस्त असं किचन आहे. 2 किचन आहे इथे सध्या आता. एक साईडनी चहा. आता हे बघा किती मोठं किचन आहे. आणि इथची क्लिनिंग बघा किती छान. जशी क्लीन आपण घरी पण ठेवू शकतो अशा पद्धतीची क्लिनिंग येत आहे. आणि माझा धीर इथे चहा बनवत आहे, कारण की चहाचा टायमिंग जो आता 4 वाजता त्याच्याकडे आहे की ते ह्या टाईमला तो चहा बनवत असते. चहा बनवते आणि ह्या केटलीत गाळून ठेवते आणि बेल वाजवते. म्हणजे सगळ्याला चहाचं वेळ झाली आहे समजते. आणि सगळे लोक जे काम करत असते मठावर ते सगळे चहा वगैरे घेण्याकरता येते. अशा पद्धतीचा परिसर आहे. बघा त्यांनी भाजीपाला वगैरे सगळे इकडेच लावतात. आणि ते सगळे स्वयंसेवा, जसं आपण जेवण करतो ते ताट आपणच विसरून ठेवायचा, कप आपला ग्लास सगळं आपण घासघूस करून ठेवायचं असते. प्राचीला इथे भूक लागली होती म्हणून तिने छान असं बेसन पोळी ठेचा वगैरे घेऊन दुपारचं जेवण तिने एन्जॉय केला. आणि सगळेजण चहा घ्यायच्या ठिकाणी जमलो होतो आम्ही इथे मस्त बसून. त्या आजी आहे त्या इथं खूप लहानपणापासून त्याने महाराजांनीच त्यांचं लग्न वगैरे जुळवलं होतं. लहान असताना त्या सांगत होत्या की महाराजांचा मला कधी कधी साक्षात्कार होत असतो. त्यांच्या गोष्टी आम्ही इथे सगळेजण ऐकत बसलो होतो. अशा पद्धतीने त्या सांगत होत्या की त्यांना आजपर्यंत काय काय साक्षात्कार घडलेला आहे. महाराज त्यांना कधी कधी दर्शन देतात असं पण त्या बोलतात. आणि त्यांनी महाराजांच्या 3 पिढ्या पाहिलेल्या. आता ही 4थी पिढी आहे की त्या पाहून राहिल्या. एवढे महाराजसुद्धा त्यांनी पाहिलेले आहे. आणि ते सांगत आहे की नशीब खूप चांगलं बा, म्हणजे मी सगळं पाहू शकले. माझं वय आता एवढं जास्त असून सुद्धा मी 3 महाराजांचं मला दर्शन घडलेलं आहे. आणि आता हे 4थे महाराज आहे. आणि सगळं सांगत होत्या. त्यांचं म्हणजे ऐकत राहावं असं वाटत होतं. नंतर आम्ही इकडे आमच्या काकूच्या घरी आहे मठाच्या साईडने. आता ह्या काकू आहे जे वंठ काकू त्यांनी इथं घर बांधलं आहे. त्यांच्या घरी वगैरे आम्ही गेलो होतो. त्यांनी शेतातच घर बांधलं त्यांचं. महाराजांनी त्यांना सगळं सांगितलं होतं की तुम्ही माझ्याच जवळ राहा म्हणून. आणि त्यांच्याकडे तर वासरू होतं बघा किती छान छोटंसं हरणासारखंच वाटत होतं. आणि इकडे माझा ह्या धीर आहे, ह्या काकूंचा मुलगा आहे गौरव. त्यांनी इथे टरबूज लावलं होतं. ह्या वर्षी टरबूजाची शेती वगैरे त्यांनी केली होती. तेच पाहण्याकरता आम्ही इथे आलो होतो, कारण की मला थोडं पाहायचं होतं की कशा पद्धतीचे असतात वगैरे असं. तर मी इथे शेतामध्ये आलो. 5 एकरमध्ये त्यांनी इथे टरबूज लावलं आहे. आणि ही विहीर आहे त्यांच्याचकडची. दाखवत होत्या की ह्या टरबूजाला इथून पाणी आम्ही पुरवतो वगैरे असं म्हणून. शेतातच म्हणजे वावरातच त्यांचं घर असल्यामुळे. आणि सगळं पाहणी वगैरे झाली आणि आम्ही तिथून निघालो. तर ह्या आमच्या सख्या ज्या शेतातून येत होत्या त्यांची वाट पाहत होतो आम्ही रोडवर. अशा पद्धतीचा माझा हा आजचा व्हिडिओ आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना बाय बाय.